तो करना ऐसा है, कुछ नहीं, मजा करना है बस। हम आए मजा करने के लिए और हरा के जाएंगे। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। पण एक मिनिट, आम्ही महाराष्ट्रातले आणि क्रिकेट खेळतोय पाकिस्तानच्या मैदानात, हे कसं शक्य आहे? याचं उत्तर मिळेल या प्रवासाच्या शेवटी। लेहमधून निघालो आणि पहिल्याच दिवशी मायटी खारदुंगलाने आमची खरी परीक्षा घेतली। बर्फवृष्टी, गोठवणारा वारा आणि प्रत्येक वळणावर निसर्गाची ताकद जाणवत होती। तो रस्ता पार केल्यानंतर आम्ही उतरलो नुब्रा व्हॅलीत। वाळवंट, हिमालय आणि हिरवाई असं अद्भुत मिश्रण जगात फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं। आता आम्ही जाणार होतो डिस्किट मोनेस्ट्रीला। नुब्रा व्हॅलीवर नजर ठेवून उभा असलेला हा शेकडो वर्षांचा बौद्ध मठ आणि त्याच्या शेजारी आकाशालाही स्पर्श करेल असा विशाल मैत्रेय बुद्धांचा पुतळा। इथं उभं राहिल्यावर मनातला गोंधळ शांत होतो आणि कळतं की उंची फक्त पर्वतांनाच नसते तर ती विचारांनाही असते। पण आज अजून 2 स्वप्न पूर्ण व्हायची होती। पहिलं भारताचं शेवटचं गाव पाहणं आणि दुसरं या स्वर्गासारख्या पर्वतांमध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळणं। श्रीनगरच्या मित्रांनी आवाहन दिलं आणि महाराष्ट्राच्या पोरांनी बॅट हातात घेतली। बाकी मराठे जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा जिंकल्याशिवाय परत येत नाहीत आणि तेच झालं। त्यानंतर आम्ही पोहोचलो तुर्तुकला, भारतातील शेवटच्या आणि सर्वात वेगळ्या गावांपैकी एक। इथली संस्कृती, इथली भाषा, इथले चेहरे आणि जीवनशैली लडाखच्या इतर भागांपेक्षा पूर्णपणे वेगळी। कारण 1971 पर्यंत हे गाव पाकिस्तानच्या ताब्यात होतं। बाकी इंडियन आर्मीचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल। हे आज आपलं गाव आहे। आणि मग प्रवास आम्हाला घेऊन आला थांग, भारताचं शेवटचं गाव, जिथून पाकिस्तान फक्त काही पावलांच्या अंतरावर दिसतं। पुढच्या भागात जगातील सगळ्यात उंच रस्त्यांपैकी एक रस्त्यावर ससा कसा आम्हाला रात्रभर फिरवत राहिला ही चकव्याची गोष्ट ऐकणार आहात। स्टे ट्यून फॉर पार्ट 5। आम्ही तिथं चाललोय।